सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, प्रपंच, व्यवसाय आणि परमार्थ याबद्दल सद्गुरू आणि साधक यांचा संवाद आणि त्यांची प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत. तर साधक सद्गुरूंना विचारतो की महाराज, प्रपंच हा परमार्थाला कशा प्रकारे अनुकूल होईल ते सांगावा. तेव्हा महाराजांनी त्या साधकाला संत कबीरांची एक गोष्ट सांगितली आणि महाराज त्या साधकाला म्हणाले की ही गोष्ट ऐकल्यावरती तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर निश्चित मिळेल. तेव्हा महाराजांनी त्या साधकाला कबीराकडे पाठवले. कबीरांना त्यावेळेला कबीर त्यांचे शेला विणण्याचे काम करत होते. दुपारची वेळ होती आणि कबीर आपल्या घराच्या समोरचं जे मोठं अंगण होतं मोकळं, त्या अंगणामध्ये ते बसून आपलं काम करत होते. दिवसाचा प्रकाशही लख्ख पडलेला होता. इतक्यामध्ये काय झालं, एक व्यक्ती संत कबीरांची चौकशी करत करत त्या ठिकाणी आला. तेव्हा कबीर म्हणाले की मीच आहे तो, असे म्हणून आपण कुठून आलात आणि कशासाठी आलात हे कबीरांनी त्या गृहस्थाला विचारले. तेव्हा तो गृहस्थ कबीरांना म्हणाला की महाराज, मी काशीहून आलो आहे आणि मला परमार्थामध्ये काही अडचणी आल्या. तेव्हा मी माझ्या काशीमध्ये जे माझे गुरु आहेत, मी त्यांना प्रश्न विचारले. तेव्हा म्हणजे माझ्या प्रत्येक प्रश्नांची माहिती ते मला देतात, पण ह्या प्रश्नासाठी त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. तर गुरुदेव, मला तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे की प्रपंच हा परमार्थाला कशा प्रकारे अनुकूल होईल, ते कृपया आपण मला सांगावे. संत कबीरांनी त्या माणसाचा प्रश्न ऐकला आणि त्या मनुष्याला ते म्हणाले की तुम्ही थोडा वेळ इथे सावलीमध्ये बसा, माझं थोडंसं काम चालू आहे, माझं एवढं काम झाल्यावरती आपण बोलूयात. असे ऐकल्यानंतर तो गृहस्थ तेथेच महाराजांच्या बाजूला जाऊन बसला. त्यावेळेला तो सावलीमध्ये बसून सारखं कबीर काय काम करतायत त्या कामाकडे तो अगदी बारकाईने पाहू लागला. इतक्यात काय झालं, कबीरांनी त्यांच्या बायकोला हाक मारली आणि त्यांनी तिला सांगितले की जा आणि जाऊन एक दिवा लावून घेऊन ये. आता त्या इसमाला प्रश्न पडला की दुपारची वेळ आहे, एवढा लख्ख प्रकाश पडलाय, मोकळ्या जागेमध्ये कबीर काम करतायत आणि कबीरांनी त्यांच्या बायकोला दिवा का बरं आणायला सांगितला असेल, अशी शंका त्या माणसाच्या मनामध्ये आली. पण कबीरांच्या बायकोने मात्र कुठलीही शंका किंवा कुठलाही प्रश्न कबीरांना न करता ती तात्काळ आतमध्ये गेली आणि एक दिवा लावून ती बाहेर आली. कबीरांच्या समोर एक माग ठेवलेला होता आणि त्या मागावर लावलेली जी दोरा होता, त्या दोऱ्यामध्ये गाठ होती आणि कबीरांना ती गाठ सोडायची होती. बायकोने दिवा आणलेला पाहताच कबीर तिला म्हणाले की अगं, जरा हा दिवा ह्या गाठीच्या जवळ आण, ही गाठ मला सुटत नाहीये. हे पाहता बायकोने पुन्हा कुठलाही प्रश्न न करता तो दिवा त्या गाठीच्या जवळ नेऊन ती उभी राहिली. कबीरांनी थोडीशी मान पुढे वाकवून डोळे बारीक करून त्या दोऱ्यावरची गाठ त्या दिवाच्या प्रकाशामध्ये सोडवली आणि मग गाठ सोडवल्यानंतर ते बायकोला म्हणाले की आता माझं काम झालं आहे, तो हा दिवा घेऊन परत घरात घेऊन जा. काहीही एकही प्रश्न न विचारता त्यांची पत्नी तो दिवा घेऊन आतमध्ये गेली. हा सारा प्रकार तो बसलेला इसम निरखून पाहत होता आणि त्यांना कबीरांच्या वागण्याचा हा जो चमत्कारिकपणा होता आणि कबीरांच्या बायकोचा जो भोळे भाबडेपणा होता तो चांगलाच जाणवला. आणि काय माणूस आहे हा, आणि किती भोळी त्यांची बायको आहे, अशा विचारतंद्रीत तो इसम तेथेच बसून राहिला. बराच वेळ झाला तरी कबीरांचे काम काही संपत नाहीये. त्या अर्थी अजून किती वेळ लागणार आहे माहित नाही. म्हणून तो गृहस्थ जरासा उठला आणि तो कबीराजवळ जाऊन म्हणाला की महाराज, मला आपल्याला काहीतरी बोलायचंय, आपण विसरलात का? मला माझ्या प्रश्नाची उत्तराची फार गरज आहे हो. तेव्हा कबीराने त्या इसमाकडे पाहिले आणि आश्चर्याने म्हणाले की अहो, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर कधीच दिलंय, तरीही अजून तुम्ही मला तेच विचारताय. त्या इसमाला त्या गोष्टीचा काही उलगडाच होईना. ते म्हणाले की कबीर माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीयेत, मी आल्यापासून एका जागेवरती बसून आहे आणि हे सरळ म्हणतात की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तेव्हा इसम परत कबीरांना म्हणाले की महाराज, आपण मला उत्तर दिलंय, मला तर ते काही समजलं नाहीये, तेव्हा कृपया मला थोडंसं विस्तार करून सांगाल का? तेव्हा कबीर म्हणाले
अरे भल्या माणसा, तू आत्ताचा प्रसंग पाहिला ना, की मी एवढ्या लख्ख प्रकाशातही माझ्या बायकोला दिवा आण म्हटल्यावर तिने कुठलाही संशय न घेता, तिने कुठलाही प्रश्न न विचारता तिने घरातून दिवा आणला. एवढेच नाही, मी जेव्हा तिला तो दिवा या गाठीजवळ धर, मला गाठ सोडायची आहे असे म्हटल्यावर तिने पुन्हा निशंकपणे तो दिवा त्या गाठीच्या जवळ धरला आणि काम झाले आहे जा म्हणून सांगितल्यावरती पुन्हा ती माझी बायको काहीही प्रश्न न विचारता घरामध्ये दिवा घेऊन गेली. याचाच अर्थ की तुम्हाला जर तुमच्या प्रपंचामध्ये पत्नी अनुकूल मिळाली तर प्रपंच हा परमार्थाला अनुकूल होतो, नाही का? तर पुन्हा कबीर त्या इसमाला सांगू लागतात की प्रपंच हा परमार्थामध्ये कधीच विघ्न आणत नाही, तर प्रपंचामध्ये जी आपली आसक्ती असते ती आसक्तीच खरे आपल्या परमार्थाला विघ्न असते. तर जर आपण आसक्ती न ठेवता आपला प्रपंच केला तर प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ हा नक्कीच साधेल. ज्याप्रमाणे बघा, दवाखान्यामध्ये एक नर्स असते आणि ती रोग्याची एवढी सेवा करत असते की त्या रोग्याचे कुठलेही जवळचे नातेवाईक त्याची एवढी सेवा करणार नाहीत. ती नर्स त्या रोग्याची सेवा न रागवता न चिडता अगदी गोड बोलून करत असते. पण जेव्हा ती तो दवाखाना सोडून जाते त्यावेळेला तेव्हा ती त्या रोग्या तो जो कोणी रोगी असतो त्या रोग्याला ती पूर्णपणे विसरून जाते आणि ती तिच्या संसारातील कार्य करत असते. त्याचप्रमाणे आपण जर अशी अलिप्त वृत्ती आपल्या प्रपंचामध्ये ठेवली तर प्रपंच करता करता आपला परमार्थही नक्कीच होणार आणि ही जी प्रपंचातली आपली आसक्ती आहे ती येणार नाही. ज्याप्रमाणे भिकाऱ्याची आसक्ती ही अन्नाच्या शिळ्या तुकड्यावरती किंवा चिंध्यातील गाठोड्यात असते, त्याचप्रमाणे जर आपण विवेक जागृत ठेवून जर आपल्या प्रपंचातील खर्चाची आखणी व्यवस्थित जर केली तर आपला प्रपंच हा नक्कीच सुखाचा होईल आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला पत्नी अनुकूल मिळणे म्हणजे ही नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. आणि तशी जर अनुकूल पत्नी आपल्याला प्रपंचामध्ये मिळाली तर आपला प्रपंचही साधतो आणि परमार्थही साधतो आणि आपल्या दोघांचेही कल्याण होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.